तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स हा जो 4 इयरचा कोर्स आहे, तर या कोर्सेसचे कॅपराउंड जे आहे तर ते कॅपराउंडला रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोडसाठी सुरुवात झालेली आहे। तर ती प्रोसेस झाल्यानंतर त्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामध्ये आपण जे इम्पॉर्टंट डेट्स होत्या, इम्पॉर्टंट जे शेड्यूल होतं तर त्याविषयी माहिती बघितलेली आहे। त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो, तुमचं रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर मग तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते फिजिकल स्क्रुनिटी थ्रू व्हेरीफाय करायचे आहे। तर मग ते व्हेरीफाय करण्यासाठी मग एफसी सेंटर कुठे कुठे आहे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स या कोर्सेसचे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फिजिकल स्क्रुनिटी करायचं आहे। तर ते कोणकोणते आहेत, कोणत्या शहरामध्ये आहेत, तर त्याच विषयी आज आपण विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। म्हणजे कोणकोणते एफसी सेंटर आहेत, तुमच्या शहराजवळ किंवा गावाजवळ कोणते एफसी सेंटर जवळ आहे, ज्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला फिजिकल स्क्रुनिटी थ्रू तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येणार आहे। तर त्याच विषयी विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एफसी सेंटर कोणकोणते आहेत तर त्याची माहिती बघणार आहोत। तर बघा, हे कॅप राऊंड 2025-26 साठी सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आपला जो फाईन आर्ट्स एज्युकेशन हा जो कोर्सेस आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपली वेबसाईट असणार आहे। या ठिकाणी लॉग इन रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल, डॉक्युमेंट्स पण अपलोड केलेले असतील। त्यानंतर मग बघा, पुढची जी प्रोसेस असणार आहे, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स कॅप प्रोसेस स्क्रुनिटी अँड फॅसिलिटी सेंटर लिस्ट। तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणकोणते या ठिकाणी बघा कोणकोणते एफसी सेंटर आहे। पहिले एफसी सेंटर बघा, सर जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई या ठिकाणी एक आहे। दुसरं जे आहे त्याच ठिकाणी सर जे स्कूल ऑफ आर्ट्स कॅम्पस डॉक्टर DN रोड फोर्ट मुंबई या ठिकाणी एफसी सेंटर फर्स्ट असणार आहे। त्यानंतर बघा, दुसरं जे सेंटर आहे एफसी सेंटर, तर त्याविषयी आता माहिती बघणार आहोत। सर जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स मुंबई या ठिकाणी आहे। आणि त्याच कॅम्पसमध्ये बघा, सर जे स्कूल ऑफ आर्ट्स कॅम्पस डॉक्टर DN रोड फोर्ट मुंबई या ठिकाणी हे एफसी सेंटर 2 नंबरचा आहे। त्यानंतर एफसी सेंटर 3 बघा कुठे आहे, म्हणजे मुंबईचे असतील विद्यार्थी तर या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। 18 जुलै वाटतं, 18 जुलै 2025 ही लास्ट डेट जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी असणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड डिझाईन नागपूर हे नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी जवळ असणार आहे बघा। त्यानंतर बघा, त्याच ठिकाणी बघा अंबाझरी रोड अपोजिट, म्हणजे त्याने ऍड्रेस दिलेला आहे खाली, तुम्ही बघू शकता। कॅम्पसचा जो वरती बघा हे वरती दिलेले आहे तर ते एफसी सेंटर आहे, खाली त्याने ऍड्रेस दिलेला आहे। त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स डिझाईन नागपूर या ठिकाणी बघा खाली ऍड्रेस पण दिलेला आहे, अंबाझरी रोड ऑपोजिट दीक्षाभूमी लक्ष्मीनगर नागपूर महाराष्ट्र। हे एफसी सेंटर तिसरा असणार आहे। पुढचं एफसी सेंटर बघा विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड डिझाईन छत्रपती संभाजीनगर, खाली त्याने ऍड्रेस पण दिलेला आहे। हे असणार आहे आपलं एफसी सेंटर 4। तर संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगर जे आहे तर तेथील विद्यार्थी असतील तर त्यांनी या सेंटरवर जाऊन तुमचं फिजिकल स्क्रुनिटी थ्रू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। पुढचं बघा एफसी सेंटर बघा, रचना सॅनसर्ड कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट मुंबई या ठिकाणी बघा, मुंबईला अजून एक एफसी सेंटर आहे, एफसी सेंटर 5। खाली ऍड्रेस पण दिलेला आहे। जे विद्यार्थी जवळ असतील तर त्यांनी लवकरात लवकर तिथे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही करून घ्या। पुढचं बघा मुंबईचा आहे, पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड व्हिज्युअल आर्ट्स मुंबई या ठिकाणी एफसी सेंटर 6 नंबरचा आहे। त्यानंतर बघा पुढचं एफसी सेंटर बघा, युवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स विरार या ठिकाणी एक एफसी सेंटर आहे। या ठिकाणी खाली ऍड्रेस पण तुम्हाला दिलेला आहे। हा ऍड्रेस बघून त्या ठिकाणी तुम्ही विरारच्या जवळपासचे जे काही विद्यार्थी आहे तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी जाऊन करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स पुणे या ठिकाणी बघा आपलं एक एफसी सेंटर आहे, खाली त्यांनी ऍड्रेस पण दिलेला आहे। या ठिकाणी जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता। पुढचं सेंटर आहे बघा, BS बांडेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स
सावंतवाडी या ठिकाणी हे FC सेंटर आहे। या ठिकाणी खाली ऍड्रेस पण दिलेला आहे बघा। पुढचं जे आहे शेवटचं संजीवन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट स्कूल अँड अप्लाइड आर्ट्स कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे। असे टोटल 10 FC सेंटर जे आहे तर 10 FC सेंटर विषयी आपण माहिती बघितलेली आहे। तुमच्या जवळपास जे FC सेंटर असेल तर ते FC सेंटरवर जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स कॅप प्रोसेस कम्युनिटी फॅसिलिटी सेंटरची जी लिस्ट आहे तर त्या लिस्ट विषयी आपण माहिती बघितलेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला कॅप रिलेटेड पुढचे जे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा नवीन अपडेट्स असतील तर त्या तुम्हाला भेटत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।